एक धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती 2 धावांची नोंद झाली. पहिला चेंडू आता इथे लिगली टाकला गेलाय. चांगल्या पद्धतीने आपण बघतोय या स्पर्धेमध्ये मोठे मोठे खेळाडू आपल्या गावाच्या नावासाठी आता खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. वहूर संघाला देखील आपण कमी लेखू नका. त्या देखील संघाने बऱ्याचशा दिग्गज मोठ्या मोठ्या तारे सिताऱ्या खेळाडूंना मात्र पाणी पाजण्याचं काम या ग्रामीण संघाने केले. पण इथे आणखीन एक वाईट चेंडूचा पंचांचा इशारा येतोय. एक चेंडू 3 धावांची नोंद मात्र इथून केली जाते. एका चेंडूवरती 3 धावा मात्र इथे स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. बॅटची कडा घेतलीये क्षेत्ररक्षकानं मात्र अंतिम क्षणी या चेंडूला अडवलंय. इथून मात्र मिळती ती एक सिंगल. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती रहीम मला सांगतायत 4 धावा लागल्यात. स्पायसी चायनीजचे ओनर मुस्तफाभाई बेडेकर यांना विनंती असेल, मुर्तुजाभाई बेडेकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. स्पायसी चायनीज चे ओनर आमचे पाहुणे आहेत, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 5 धावा. ओमकार आणि त्याच्याबरोबर अक्षय हे 2 फलंदाज मैदानामध्ये आता टीम आयशा 11 फणस डोंगरी या टीम साठी चांगल्या पद्धतीने खेळतात. तर विरोधात वहूर संघाला आपण पाहतोय. अंजला 11 वहूर वेगवान पद्धतीने बॅट फिरवली जाते. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. मागच्या हंगामामध्ये या ट्रॉफीचा पहिल्या क्रमांकाचा मान पटकावणारा हा संघ आहे अर्थातच आयशा 11 फणस डोंगरी ए. इथे पाहुणे आपले आलेले आहेत, त्यांचं स्वागत आपण करूया. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. उसळी घेणारा चेंडू आहे. पंच मात्र सांगतायत ऑप्शनच्या बाहेर या चेंडूला पकडला. तर इथून पुन्हा एकदा स्वेअर चेंडूचा इशारा येतोय. 1 या धाव संख्येनं वाढ. टोटल 6 धावा स्कोर कार्ड वरती. सहा धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर मारलं गेलंय. आउट ऑफ द पार्क चेंडू मिळतील या चेंडूवरती. 4 धावा. आलाय चौकार चौकार चौकार. थँक्यू डीजे. स्कोर कार्ड वरती धावांची नोंद झाली आहे ती 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. लेग स्टंप मिस करणारा चेंडू होता. इथे मात्र पंचांचा स्वेअर चेंडूचा इशारा येतोय. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. 11 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. 11 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्यांदा फलंदाजी चालू आहे ती टीम आयशा 11 फणस डोंगरी संघाची आणि त्याच्या विरोधात अंजला 11 वहूर संघ मात्र खेळतोय. तो गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये नकार दिला गेला. इथे मात्र धाव होती की नाही असा प्रश्न विचारला जाईल, पण ओमकारनं मात्र नकार दिलाय. पहिलं षटक लीगली समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये धावा लागल्यात बिनबाद 11. पहिल्या षटकामध्ये 11ची सरासरी ठेवली जाते ती आयशा 11 फणस डोंगरी संघाच्या माध्यमातून. पण इथे आपण बघतोय अंजला 11 वहूर संघाचा दुसरा गोलंदाज कोणता वापरला जाईल याच्यावरती पडले प्रश्नचिन्ह. घेऊया एक छोटीशी विश्रांती. ऐकूया डीजेला.
थँक्यू डीजे. 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्क वरती आहे. सौद पटेल मॅन फ्रॉम होर. सौद पटेल गोलंदाजी मार्क वरती आलाय. या देखील खेळाडूचा बराचसा क्रिकेटच्या पटलावरचा इतिहास आहे, पण आता मात्र या मैदानावरती त्याला नव्यानं एक इतिहास रचावा लागणार. सौद पटेल पंचांच्या डाव्या बाजूनं 10-12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्क वरती तयार. खोपोली एंड करण्याचा गोलंदाजी करतोय. तर दुसरीकडे आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती ओमकार हरपालला. इथे मात्र गुडलेन स्पॉट वरनं चेंडूला उंची दिली गेली. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. यानंतरच्या मॅच साठी अर्थातच पहिल्या सेमीफायनल साठी मी विनंती करेल गोल्डन संघाच्या कर्णधाराला आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि एएससी हाळ संघाच्या कर्णधारांना देखील संपर्कात राहायचंय. यानंतरच्या मॅच साठी टीम गोर्टन बुद्रुक संघाच्या संगणकाला विनंती आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. सिंगल इथून मात्र पूर्ण होतीये. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 12 धावांची नोंद. मुस्तफाबाई दुस्ते मारिया एंटरप्राइजेसचे ओनर आहेत. या मॅच मध्ये कोण जिंकणार कोण हरणार हे मात्र आशाभूत नजरेनं पाहतायत. क्रिकेटचे चांगले जाणकार खेळाडू देखील आहेत. सातत्याने या मैदानावरती मुंबई असो पुणे असो बऱ्याचशा खेळाडूंना त्यांनी पॅक करण्याची कामगिरी मात्र त्यांच्या माध्यमातून केली आहे. पण आता ग्रामीण क्रिकेट असल्यामुळे थोडेसे शांत आहेत. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं गेलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन क्षेत्ररक्षक आहे. हाताचा पिसारा फुलवला आणि ते डिप्लाय जेल. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बॅक टू द डगआउट. अब तेरी बारी ठोक डीजे. इथे विकेट मात्र डाऊन झाली आहे. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आला आहे. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज नरेश सावंत. आणि आजची या स्पर्धेची तिसरी रात्र देखील आहे. आज अंतिम रात्र आहे, पण उद्या इथे हाळची जत्रा आहे. क्रिकेटच्या माध्यमातून कुंभमेळा भरेल उद्याच्या रात्रीमध्ये. सुफियान असेल मुनीर पटेलच्या अपोजिट. मुजीब खरबे असेल मुफीत प्रकारचे अपोजिट. कारण की उद्या HPL हाल प्रीमियर लीग नाईट रजनीच्या माध्यमातून रंगताना याच मैदानावरती दिसेल. बारी बारी सबकी बारी. जबरदस्त चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. नरेश पहिला चेंडू निर्धाव खेळतोय. गोलंदाज सौद चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना संघाचे फ्रँचायझी मात्र खुश आहेत. हंजला 11 वहूर संघाचे पुरस्कर्ते यावेळेस खुश आहेत, पण इथे मात्र लाईनच्या बाहेर पंच चुलबुल पांडे इन ऍक्शन मध्ये सांगतात हा चेंडू स्वेअर आहे. 1 या धावसंख्येनं वाढ. क्या मेरा क्या तेरा. कल 13 नहीं HPL है, हाल प्रीमियर लीग है. हाल में कल अच्छे अच्छों का बेहाल होने वाला है. हा फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. आल्या आल्या फलंदाज बॅक टू द डगआउट. नरेश मात्र होतो या चेंडूवरती अर्थातच OUT आउट. ठोक डीजे.
स्वेश स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या टोटल 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. HPL फिर एक बार इस मैदान पे होगी. बड़ा घमासान कल रात में होगा इस बीच मैदान पे. आल्या आल्या रिव्हर्सिपचा प्रयत्न केला गेला पण इथे पंच सांगतात लाईन मिस आहे आणि त्याच्यामुळे या चेंडूला वाईट केलं जात आहे. करार वाईट चेंडूच्या मदतीने टोटल 14 धावांची नोंद. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. जावेद बेडेकर यांनी घेतला शेवटला निर्णय HPL नाईट मध्ये करण्याचा आणि सर्वोत्तम संधी असेल मी तर म्हणेल सगळ्या खेळाडूंसाठी. पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा प्रयत्न केला जातोय पण इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची होती सांगता टोटल 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 2 फलंदाज इथून बाद झालेत आणि दुसरं षटक कंप्लीट देखील झालंय. म्हणजे 7च्या सरासरीने इथे धावा खर्च केल्यात त्या वौर हंजला 11 वौर संघानं. पण इथे विरोधात आता आयशा 11 फणस डोंगरी संघाला येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तोडफोड मारधाड करावी लागणार. पण तसं काही मैदानामध्ये घडणार का? शाहनवाज दुसते मात्र थोडेसे टेन्शन मध्ये आलेत पण टेन्शन घेऊ नका कारण या स्पर्धेमध्ये या क्रिकेटच्या खेळामध्ये पेन्शन दिली जात नाही. हा टेनिस क्रिकेटचा खेळ आहे आणि आता मात्र खऱ्या अर्थानं नव्यानं सुरुवात करावी लागणार. ओंकार हरपार जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावा येऊ शकतात आणि याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये त्याला द्यावं लागणार. यासिर नेक्स्ट बॉलर तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज यंग टॅलेंट. गोलंदाजी मार्क वरती आहे. रिलायन्स पेट्रोल पंप एंड कडनं आता गोलंदाजी मार्क वरती तो पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी साठी सज्ज झालाय पण स्ट्राइक एंड वरती देखील डाव्या हाताचा फलंदाज आहे ओमकार हरपाल. ओमकारला दाखवावं लागेल मी देशाची नव्हे तर विदेशाची देखील वारी केली आहे आणि गेल्या वर्षी याच मैदानावरती मी मॅन ऑफ द सिरीजचा हकदार देखील राहिलोय आणि आता मला पुन्हा एकदा तोच इतिहास आठवावा लागणार. गेम इज ऑन. ऑफस्टंपच्या लाईन मिस करणारा चेंडू पंच पनिशमेंट देतात. वाईट चेंडूचा इशारा. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 15. उद्या HPL चा संग्राम या मैदानावरती रंगणार. हार्ड प्रीमियर लीग या मैदानावरती होताना आपल्याला पाहायला मिळेल पण या स्पर्धेची आज शेवटची रात्र आहे. अमन स्पोर्ट्स क्लब हाड आयोजित ही नाईट रजनी आपण पाहतोय. इथे जरा दडपण वाढलंय. गोलंदाज नव्यानं संधी शोधतोय आणि त्याला दिलेली संधी थोडीशी त्याला अडचणीत आणते पण इथून त्याला सावरावं लागणार. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आहे यासिर. यासिरला आता कान मंत्र दिले जातात. यष्टिरक्षकाच्या माध्यमातून थोडस त्याला सांगितलं जात आहे अचूक टप्प्यावरती निर्णायक क्षणी तुला आता गोलंदाजी करावी लागणार. ओमकार सारखा एक मोठा फलंदाज समोर आहे पण या फलंदाज समोर जर तू कामगिरी चांगली केली तर तुझं नाव देखील मोठं होणार आहे आणि या नावाला जर साजेशी कामगिरी करायची असेल तर या संघर्षाच्या लढाईमध्ये आता एक अचूक टप्पा गोलंदाजाला शोधावा लागणार. टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा ओमकार स्ट्राइक एंड वरती तयार. इथे ओमकारच्या स्लॉट मध्ये चेंडू आलाय आणि त्यानं पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय. बिग हिट. षटकार षटकार षटकार.
इथे 6 धावांच्या मदतीनं टोटल धावा लागल्या त्या 22. HPL रंगणार. HPL मध्ये खेळणारे सगळे खेळाडू उद्या रात्री रंगबिरंगी टी शर्ट घालून या मैदानावरती आपल्याला दिसणार आणि त्यांचे पुरस्कर्ते देखील थोड्याच वेळात तुमच्या समोर येतील. पण आता मॅच कडे वळूया. पुन्हा एकदा ओमकार स्ट्राइक एंड वरती तयार. पुन्हा एकदा वाईट चेंडूचा इशारा. 1 धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. मानसिक दडपण वाढलं गेलंय. यंग टॅलेंट आहे समोर देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा दडपण विरहित गोलंदाजी त्याला करावी लागेल. नारपोली बी संघाचा कर्णधार आणि जिते 11 जीतू 11 जिते संघाच्या कर्णधाराला विनंती आपण आयोजकांशी संपर्क साधा. नारपोली बी संघाचा कर्णधार इथे आहे. जिते संघाच्या कर्णधाराला विनंती आपण देखील यावं. इथे फिरून मारण्याचा प्रयत्न फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. गोळीच्या वेगाने चेंडू आर पार. चौकार. जसं HPL च इथे मात्र घोषणा झाली. 27 धावा लागला स्कोर कार्ड वरती. हार्ड प्रीमियर लीगची जशी घोषणा झाली तसा डीजेला देखील आता जोश चढला. जोश तो समजून गेल्या उद्याची रात्र वाढणार आहे. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. कॅच छोटा है. क्या सपना टूटेगा. ऐसा मौका फिर कहां मिलेगा. कॅच पकडना चाहिए. ही कॅच घेणं गरजेचं होतं. ओमकार सारखा एक मोठा फलंदाज जो सातत्यानं मोठे फटके मारताना गोलंदाजावरती एक वेगळा दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता आणि अशा वेळी गोलंदाजाने चांगल्या चेंडूचा वापर केला. क्षेत्ररक्षकाने त्याला मात्र या चेंडूवरती साथ दिली नाहीये. अशा वेळी झेल सोडल्यानंतर पुन्हा एकदा ओमकारला या मॅच मध्ये जीवदान दिलं जात आहे. गोलंदाजाचं मी कौतुक करेल. मोठे फटके मारल्यानंतर देखील शांतपणे तो आपल्या चेंडूचा अतिशय सुंदर वापर करतोय. यावेळेस पुन्हा एकदा एंड बदलताना पुन्हा एकदा चेंडू बराच वेळ हवेमध्ये. यावेळेस झेल सुटणार नाही. बाद होणारा फलंदाज आहे सुवेश. बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय सूरज. 5व्या क्रमांकाचा फलंदाज. रात्रीच्या चंद्रमाच्या या प्रकाशामध्ये चमकणार का. पण उद्या रात्रीमध्ये जवळजवळ 5 टीम हार्ड प्रीमियर लीगच्या माध्यमातून याच मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. 5 ओनर वाट पाहतायत त्यांच्या टीम मधील 12 खेळाडूंची. कोण असणार हे तारे सितारे. रहीम क्या मारेंगे क्या. लंबे लंबे छक्के. इथे मात्र पुन्हा एकदा सिंगल येते. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 29. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. रहीमनं पहिल्या रात्रीमध्ये काय जबरदस्त खेळ केला. गोलंदाजी अतिशय धारदार. त्याच ताकदीनं त्यानं फलंदाजी देखील केली.
पुन्हा एकदा मैदानामध्ये जोरदार अपील पाहायला मिळाली. 30 धावांची नोंद केली जाते. 3 षटकं कंप्लीट झाली आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक पाहायला मिळेल. कदाचित या आधी ज्यानं उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब घेतलाय हाळ प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुन्हा एकदा संधी उद्याच्या रात्रीमध्ये शोधणार का अल्ताफ भाई? धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. उद्याच्या 5 टीम मध्ये एक चॅम्पियन आपल्याला नक्कीच हाळ प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळेल. एका ट्रॉफीसाठी 5 टीम आमने सामने भिडतील. पण उद्या अल्ताफ सर मुनीर पटेलची विकेट घेणार का? उमेदला तंबूच्या रस्त्याला धाडणार का? मुजीब खरबेवरती आक्रमण होणार का? रहीम जो सगळ्यात महागडा खेळाडू ठरलाय 10,500 पॉइंटला ज्याला विकत घेतला गेला तो उद्या इथे दांडी समोरच्या फलंदाजी गुल करणार का? नेक्स्ट बॉलर फद इसाने मॅन फ्रॉम वोर. बुस्रा एंटरप्राइजेस आणि मारिया एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून उद्याच्या रात्रीसाठी आपण बघतोय ज्या 5 टीम मैदानावरती खेळणारे हाळ प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांनी मात्र त्या स्पर्धेकरता 2 सुंदर ट्रॉफीज देण्याचा वादा केलाय. अर्थातच त्यांनी निर्णय घेतलाय उद्याच्या रात्रीमध्ये हाळ प्रीमियर लीग मध्ये ज्या चमचमत्या ट्रॉफ्या पाहायला मिळतील त्या बुस्रा एंटरप्राइजेस आणि मारिया एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केल्या जाणार. नेक्स्ट मॅचचा टॉस नारपोली संघाचा कर्णधार आणि त्याच्या विरोधात जीते 11 संघाच्या कर्णधाराला विनंती आपण टॉस साठी या. 34 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 34 धावांची नोंद झाली आहे. ओमकार स्ट्राइक एंड वरती आपल्याला आता पाहायला मिळतोय. काय जबरदस्त फटका याला म्हणतात परफेक्ट कार्यक्रम परफेक्ट नियोजन. आणि याच्या प्रेमात आता मारिया एंटरप्राइजेसचे जे ओनर आहेत मुस्तफा भाई ते देखील पडलेत. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण सातत्याने या फटकेकडे पाहत राहूया. आणि हा फटका नव्हे तर 440चा करंट आहे कारण की इथे आल्या त्या खऱ्या अर्थानं 4 धावा अर्थातच चौकार. फटका नव्हता तर स्वतःला या खेळपट्टीवरती पूर्णपणे झोपवलं. त्यानंतर या खेळपट्टीवरती स्वप्न पाहिलं ते 4 धावांचं आणि ते पूर्ण करताना ओमकार. टोटल 38. हे मैदान माझ्यासाठी लकी आहे आणि या मैदानावरती मी आता चौफेर टोलेबाजी करू शकतो. चेंडू मैदानामध्ये द्या. बॉल मैदानामध्ये द्या प्लीज. मागच्या हंगामामध्ये याच ट्रॉफीचा मान आम्ही पटकावला आहे आणि इथून देखील या हंगामामध्ये आमचा खेळ बघणार. आम्ही पुन्हा एकदा दावेदार होण्यासाठी सज्ज झालोय हे ओमकार मात्र इथे सांगताना. फणस डोंगरी संघाच्या नावासाठी आता ओमकारचा खेळ आपण पाहतोय. इथे बॅट निसटली आहे. बॅट सुटल्यानंतर ओमकारनं स्वतःला थांबवलंय. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. बॅट सुटल्यानंतर ज्या वेदना एखाद्या फलंदाजाला होतात ना त्या वेदना आता ओमकारच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. बघा त्यानं धाव घेतली नाहीये. इथे स्वतःवरती आता पूर्णपणे विश्वास ठेवलाय. पुन्हा एकदा मी आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल. माझ्यामध्ये ती क्षमता आहे. माझ्यामध्ये क्रिकेटचा क्लास भरलाय आणि हा क्लास नव्हे तर मी आता झकास एखादा मोठा फटका मारू शकतो हे त्याला या चेंडूवरती सिद्ध करावा लागेल. पण पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर या चेंडूला पाहायला मिळतात. पंचांनी पनिशमेंट दिली. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 39. 39. पुरार संघाचं मी नक्कीच स्वागत करेल. मासनं पहिली रात्र गाजवली आणि तो मास देखील इथे आलेला आहे. आपण त्याचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. पुरार म्हणजे जवळजवळ 100 किलोमीटरचं अंतर कापून आलेली टीम आहे. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. या आधीचा चेंडू मात्र स्क्वेअर होता.
ते ओमकारला शांत केलंय. लागोपाठचे 2 चौकार खाल्ल्यानंतर 2 निर्धाव देखील पाहायला मिळतात. इक्बाल भाई बेडेकर बुस्ट्रा एंटरप्राइजेसचे ओनर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. पुन्हा एकदा ओमकार मोठा फटक्याच्या नादात आपण पाहतोय. दुसरी धाव पूर्ण करतोय आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड वरती होईल वाढ. काय रनिंग पाहायला मिळाली, काय कॉलिंग पाहायला मिळाली. इथे मिस कॉल नव्हता, ते सडिक कॉल केला गेला. कदाचित जिओचा रिचार्ज मारलाय. 41 41 धावांची नोंद. 41 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजून या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे एका चेंडूवरती किमान एक मोठा फटका इथून आता ओमकारला सजवावा लागेल. पण गोलंदाज देखील त्याच ताकदीचा आहे. या चेंडूवरती त्याला काहीतरी वेगळं करून दाखवावं लागेल. पॉइंटच्या दिशेनं मारलेला फटका गोळीच्या वेगानं जातोय सीमारेषेच्या अगदी जवळ. फंबल थोडस पाकला मिळालं, पण इथून 2 धावा पूर्ण. तिसरा धावेचा प्रयत्न आणि अशा वेळी रनआउटची विकेट. म्हणजे 2 धावा स्कोर कार्ड वरती नोंद केल्या जातील. टॉस जिंकला नेक्स्ट मॅचचा नारपोली संघानं. विजयासाठी गरज आहे. हा 43 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 44 धावांची गरज आहे. ती टीम अंजला 11 भौर संघाला. आता विरोधात गोलंदाजी पाहायला मिळेल ती आयशा 11 फणस डोंगरी संघाची. आणि टॉस जिंकलाय नारपोली संघानं. उद्याच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय ज्या 5 टीम या मैदानावरती खेळणार आहेत त्या टीमचा संघाचा ओनर आणि आपण कॅप्टन पाहणार आहोत. डायमंड स्टोर या नावाने एक टीम मैदानामध्ये खेळणार आहे, ज्याचे ओनर आहेत मुसा संदे आणि त्यांचे कॅप्टन आहेत सुफियान संदे. डायमंड स्टोर या टीमचं नाव संदे ब्रदर्स असं जर असतं तर खूप मजा आली असती. पण इथे मात्र दुसरी टीम आहे स्टार एंटरप्राइजेस, ज्याचे ओनर आहेत मोजमभाई मांडलेकर आणि त्यांचे कॅप्टन आहेत अशरफ जलगावकर. म्हणजे मजा येणार उद्याच्या रात्रीमध्ये. आणि तिसरी टीम आहे नॅशनल 11, ज्याचे संघ मालक आहेत आसिफ परकार आणि त्यांचे कॅप्टन आहेत मुनीर पटेल. आणि तिसरी टीम आहे अल्मार्स फायटर. चौथी टीम आहे अल्मास फायटर, ज्याचे ओनर आहेत सुलेमान मंडलेकर आणि ज्यांचे कॅप्टन आहेत अफजल भाई बेडेकर. नेक्स्ट टीम आहे HU जैन एंटरप्राइजेस आणि यांचे संघ मालक आहेत मुफीद परकार. मुफीद परकार हे कॅप्टन आहेत आणि संघ मालक आहेत आसिफ जलगावकर. म्हणजे उद्या घमासान या मैदानामध्ये होणार. पण मुनीरला थोडस टेन्शन आलंय. उद्या मुनीर खेळणार की नाही खेळणार असा प्रश्न आता विचारला जाईल. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये विजयासाठी 44 धावांची गरज आहे. चला पंचांना विनंती, या मॅचला आपण सुरुवात करा कारण वेळ खूप महत्वाची आहे. चेंडू द्या मैदानामध्ये आणि पाणी देखील घेऊन जा. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत.
सेकंड 17ला सुरुवात होते. 24 चेंडू मध्ये विजयासाठी गरज आहे 44 धावांची. आता खऱ्या अर्थानं फलंदाजी मार्गवरती फलंदाज पाहायला मिळत आहेत. दोन बॅटर सौद पटेल आणि फत इसाने उर्फ बाबाजी. स्ट्राइक एंड वरती सौदला आपण बघतोय. 24 चेंडू मध्ये 44 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 11चं समीकरण सोडवावं लागेल. अन्ना अजीम आणि सुलेमान खान यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. अमन स्पोर्ट्स क्लब हाळच्या वतीनं आपलं हार्दिक असं स्वागत. सुलेमान खान आणि अन्ना अजीम यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चला पंच मॅचला सुरुवात करा. बराच वेळ खर्च होतोय. आता वेळेचा विचार केला तर मध्यरात्र सुरू झालेली आहे. 1:15 मात्र इथे झालेली आहेत. पंच बाळा साळुंके सर आणि चुलबुल पांडे सर आता पंचाची कामगिरी करतात. गोलंदाजी मार्गवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज उदय नव्या उदयाच्या शोधात आहे. इथे दोन गाड्या एकाच पटरीवरती आल्यात. अपघात तर होणार. आता कोणती गाडी रुळाच्या बाहेर आली आहे हे मात्र पाहावं लागेल. बाद होणारा फलंदाज फद इसाने बॅक टू द डगआउट. 0 या धावसंख्येवरती संधी डीजे तांडेल तांडेल तांडेल. नेक्स्ट बॅटर समी इसाने. नॉन स्ट्राइक एंड वरती समी इसाने आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राइक एंड वरती जबरदस्त गोलंदाजी ज्यांनी केली तो सौद. उदयचा हा चेंडू यावेळेस आकाशाला गवसणी घालणारा येतोय. आउट ऑफ द पार्क 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 पार्क. षटकार. ओपन झालंय. 44 धावांचा पाठला होतोय. 2 चेंडूवरती 6 धावांची नोंद केली जाते. बरसलाय मी तर म्हणेल. सौद ज्यानं या मोठ्या फटक्याचं उत्तर दिले उदय या गोलंदाजाला. उदय मी फणस डोंगरीवरनं या खालापूर तालुक्यामध्ये आलोय हे मात्र आता दाखवावं लागेल. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. जोरदार पद्धतीने क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावतोय पळतोय प्रयत्न करतोय. डीप मध्ये जाऊन चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पण अशा वेळी संधी शोधली आहे. 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. या 2 धावांच्या मदतीने टोटल 8 धावांची नोंद. 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. प्रवीण दुगाडे सर उद्याची रात्र देखील या मैदानावरती मजा येणार. HPL हार्ड प्रीमियर लीग का जल्लोष होगा. मुनीर पटेल सांगतोय बॉलर 2.
आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मिडविकीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, दोन दोन क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, मोक्याच्या शानी टांग पलटी, घोडे फरार, ठोक डीजे, आलाय चौकार. तांडेल जरा टेन्शन मध्ये आलाय. टेन्शन लेने का नाही, टेन्शन देने का आहे. बघा हाळमध्ये निर्णय ना ऑन दी स्पॉट होतात, ऑन दी स्पॉट. असं कोणी विचार केला नसेल का हाळची नाईट स्पर्धा हाळ प्रीमियर लीग नाईट मध्ये होईल, पण इथे मात्र आयोजक खंबीर आहेत. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय, गोळीचे वेगानं चेंडू आर पार, चौकार. वरती लागल्यात. अण्णा अझीम यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. अण्णा अझीम आणि सुलेमान खान यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. अल्ताबाई जलगावकर यांच्या शुभ हस्ते मात्र अण्णाचं स्वागत केलं जात आहे. मागच्या HPL मध्ये उत्कृष्ट गोलंदाजा किताब अल्ताफ सरांनी मिळवला होता आणि आता त्यांच्यावरती बोली लागतीये. आतापर्यंत 35,000 पॉइंट वरती ते गेलेले आहेत आणि मुनीर पटेलला 40,000 पॉइंट त्यांच्यावरती लावलेले आहेत. खुला टप्पा, ब्रह्मास्त्राचा वापर, सटीक यॉर्कर. सातत्यानं आपण बघतोय मुस्तफाबाई दुस्ते सांगत असतात का या क्रिकेटच्या खेळामध्ये सटीक यॉर्करचा वापर करताना आपण गोलंदाज पाहिलेय आणि त्याचबरोबर सचिन रमेश तेंडुलकर यांचा उल्लेख होत असतो आणि त्यानंच या खेळामध्ये एक वेगळा आनंद होतो. इथे मान्यवरांचं स्वागत होतंय. पहिलं षटक समाप्त झालंय आणि स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या टोटल 16. 16 का डोला, 42 की छाती, जिगरा है टाइगर. कौन बनेगा इस मैच में सिंगम और कौन खाएगा कल की रात में चिंगम, कारण की उद्या HPL आहे. इथे धावा लागला त्या टोटल 16. स्पायसी चायनीजचे ओनर ज्यांचा चायनीजचा उल्लेख काल प्रवीण सरांनी या व्यासपीठावर केला होता, त्या मुर्तुजाबाई बेडेकर यांचं स्वागत होतोय. सुफियान संदे यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण मुर्तुजाबाई यांचं स्वागत करावं, ज्यांचा स्पायसी चायनीज खूप फेमस आहे. नेक्स्ट बॉलर नरेश. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. स्पीडअप महत्वाचा आहे. मुनीर पटेल वाट पाहतोय त्याच्या मॅचची, पण इथे वेळेला महत्व द्यावं लागेल कारण आज बराचसा वेळ खर्च झालाय. चुलबुल पांडे सर, आपको घड़ी भी देखनी पड़ेगी. स्पायसी चायनीजचे ओनर मुर्तुजाबाई यांचं स्वागत मात्र इथे केलं गेलं. त्यांचा स्पायसी चस्का मात्र काल प्रवीण दुगाडे सरांनी घेतला. मला पण जावं लागेल कारण की त्यांच्या चायनीजचं नाव खूप फेमस झालं. आता नाही, उद्या सोमवार आहे. मी डायरेक्ट पुढच्या रविवारी तुमच्याकडे येईल. इथे पंचांच्या डाव्या बाजूने आता गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज नरेश आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण दुगाडे सर या मॅचकडे पाहतायत. इथे मात्र आपण बघतोय दोन्ही पाहुणे संघ मैदानामध्ये खेळतायत. जरा स्पीडअप दाखवा प्लीज. इथे जोरदार प्रयत्न झालाय. चेंडू जातोय आकाशाला, गवस निघालणारा, आउट ऑफ द पार्क, कडक षटकार. या 6 धावांच्या मदतीनं टोटल 22. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कमबॅक झालंय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. बघा स्पर्धेची आजची शेवटची रात्र आहे. मला असं वाटलं आज रविवारी की काय,
पण फॉर्च्युन इव्हेंटची टीम एवढी तीक्ष्ण आहे का त्यांनी कॅलेंडरवरती लिहून ठेवलंय आज शनिवार आहे आणि उद्या रविवार आहे. मास बघा तिथे हसतायत कारण त्यांना माहिती आहे या स्पर्धेमध्ये एक वेगळा आनंद आहे. गेल्या वर्षी देखील त्यांनी या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवला आणि आजच्या रात्रीमध्ये त्यांचा खेळ सगळ्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पहिली रात्र त्यांनी गाजवली. इथे पुन्हा एकदा जोरदार अपील होतीये आणि या अपीलला मात्र पंचांनी नकारलंय. 1 या धावसंख्येनं वाढ होईल. टोटल धावा लागल्यात त्या 23. पाटला 44 चा होतोय. 44 धावांचा पाठला करताना स्कोर कडवरती धावा लागला त्या 23. शेवटच्या पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. इथे रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला गेला. स्विच हिट खेळला जातोय पण अशा वेळी डीप मध्ये जाऊन चेंडू अडवला नक्कीच गेलाय आणि इथून मात्र आपण बघतोय 2 धावा कंप्लीट. पंचवीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. एक गडी मात्र बाद झालाय. आता मात्र विजयासाठी गरज आहे. 14 चेंडू 19 धावांची. 14 गेंदे 19 रनों की जरूरत. हंझला 11 वहूर संघाचा हा कोहिनूर यावेळेस आउट होता होता मी तो म्हणेल वाचलाय. कॅच पुन्हा एकदा ड्रॉप. थोडासा अवघड कॅच पाहायला मिळाला पण अवघड चेंडू क्रिकेटच्या पटलावरती सोप्या पद्धतीने सोडवायचे असतात. याचं ज्वलंत उदाहरण कालच्या रात्रीमध्ये सुफियान संधीनं मात्र करून दाखवलं. पण यावेळेस या क्षेत्ररक्षकाला ही संधी साधता आली नाही. इथे जर झेल झाला असता तर कदाचित मॅच मध्ये एक वेगळा ट्विस्ट पाहायला मिळाला असता. पण या चेंडूवरती पुन्हा 2 धावा आल्यात आणि टोटल धावफलकावरती धावा लागल्यात त्या 27. फॉर्च्युन इव्हेंट हे खूप मोठं नाव आहे. ग्रामीण तळागाळातील खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म देऊन त्यांचा खेळ सातत्यानं आपण बघतोय. लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा स्वीटचा हा प्रयत्न. इथून पुन्हा 2 धावेसाठी नक्कीच संधी शोधली जाते आणि या 2 धावांच्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड वरती 29 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावांची नोंद झाली आहे. ती 12 चेंडूच्या समाप्तीनंतर. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. आने वाली 12 गेंदे और 15 रनों की जरूरत. ना कोई जीता ना कोई हारा. इस बार डीजे की बारी. पंद्रह धावांची गरज है. 12 गेंदे 15 रन. चोर का झटका धीरे से देना पड़ेगा. एक ऐसा फटका लगाना पड़ेगा जिसपे 6 या 4 आने चाहिए. स्ट्राइक एंड वरती फलंदाज समी. मैच टाइम पे है बराबर. अभी तू टाइम को मत देख. आज का दिन तो जाने वाला तेरे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल इथे मात्र घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी नकारलंय. 1 या धावसंख्येने वाढ. टोटल 30.
स्वेश गोलंदाजी मार्गवरती आलाय. पनस डोंगरी ए संघ मैदानामध्ये खेळतोय. ओमकार हरपालच्या नेतृत्वाखाली, ज्याला पुरस्कृत केले आयशा एंटरप्राइजेसचे पॅकर आमचे आसिफ भाई यांनी. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न. गोलंदाज हुशार आहे, त्यानं चांगल्या पद्धतीनं नियंत्रित मिश्रित गोलंदाजी करण्याची संधी शोधली आहे. पण मारिया एंटरप्राइजेस आणि त्याचबरोबर ना बुशरा एंटरप्राइजेस यांचं मी कौतुक करेल. उद्याच्या रात्रीमध्ये HPL साठी त्यांनी पुन्हा पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी ट्रॉफीज देण्याचा नक्कीच निर्णय घेतलेला आहे. डॉट चेंडूचा इशारा येतोय. सादिक भाई मुकरी हे मात्र मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. इथे फंबल पाहायला मिळालं आणि जम्बलिंग देखील झाली आहे. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये, सहज तिसरी धाव देखील पूर्ण. 3 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 34. अजूनही 8 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. पनस डोंगरी संघ आपला खेळ विसरलाय की काय? 8 चेंडू 10 धावांची गरज. मॅच मध्ये गरमाहट, पण मैदानाच्या बाहेर कोल होण्यासाठी संधी आहे. एकीकडे ज्यूस मिळतोय, तर दुसरीकडे सरबत मिळतोय, तिसरीकडे राजाची भेळ मिळतीये, तर कुठे आपण फालुदाचा देखील आस्वाद घेताना प्रेक्षकांना पाहतोय. अगदी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला शोरमा देखील खूप फेमस आहे आणि शोरमा खाण्यासाठी गर्दी देखील झालेली आहे. इथे परफेक्ट टाइमिंग आणि प्रॉपर फटका. आउट ऑफ द पार्क, मौके पे मारा है छक्का. क्या बोलने हैं? सहा चेंडू 4 धावांची गरज. काय नाव त्यांचं? काय सादिक मुकरी साहेबांचं मी कौतुक करेल. जबरदस्त पद्धतीनं या मॅच कडे ते बघतायत आणि मैदानाच्या बाहेर जे चेंडू जात आहेत ना, ते मैदानामध्ये देण्याचं काम करतायत. त्यांचं मी मनाच्या अंतःकरणापासून कौतुक आणि स्वागत करेल. खास हे टॉस घेऊन आले. टॉच, चला स्पीडअप दाखवा. 6 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. टीम मीटिंग नकोय. पंच जरा वेळेचा विचार करायला सांगा त्यांना, कारण इथे दिलेल्या 20 मिनिटांमध्ये शेवटचे 18 मिनिटं उरलेत. मुर्तजाभाई खरबे यांचं आपण नक्कीच कौतुक करूया. व्यवसायामध्ये व्यस्त आहेत. लजीज जायकाचे ओनर आहेत लजीज खोपोली. आता नव्यानं सुरुवात झाली आहे, पण मॅचचा मोह काही आवरला नाही. ते मात्र इथे वेळात वेळ काढून आता मात्र स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत आणि आता कदाचित मैदानाच्या चारी दिशेनं फेरफटका मारतायत. नेक्स्ट बॉलर हर्षल. या हर्षल मध्ये क्षमता आहे. बऱ्याच वेळा मोठ्या मोठ्या मैदानावरती या धावा वाचवण्याचं काम या हर्षलनं केलंय,
पण इथे आता या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल तर 6 चेंडूमध्ये 4 धावा वाचवाव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. स्ट्राइक एंड वरती फलंदाज समी आपल्याला पाहायला मिळतो, पण इथे नशिबाची साथ मिळाली नाही. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं टीम आयशा 11 फणस डोंगरी संघाचं. ओमकारनं कामगिरी चांगली केली, पण गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही. अर्थातच या मॅच मध्ये जिंकली आहे ती टीम अंजला 11 वौर संघ. आणि या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच साऊथ ठरतो या मॅचचा हिरो.